8,000 निवासी डॉक्टरांनी आपल्या मागण्यांसाठी आजपासून संप पुकारला आहे। मानधनात वाढ आणि हॉस्टेलमध्ये चांगली सुविधा या प्रमुख मागण्यांसाठी निवासी डॉक्टर संप करत आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संप मागे घेण्याचं आवाहन केलं होतं, पण निवासी डॉक्टर संपावर ठाम आहेत। सरकारने दिलेला शब्द पाळला नाही असा माडचा आरोप आहे। एकाच महिन्यात निवासी डॉक्टर 2 वेळा संपात सहभागी झाले आहेत। मुंबईतील जे हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टर देखील संपात सहभागी झाले आहेत। जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत संप चालू राहणार असा इशारा डॉक्टरांकडून देण्यात आला आहे। निवासी डॉक्टर संपावर दादा तुम्ही पाठिंबा देत आहे, काय नेमकं तुमचं हे आहे त्याबाबत? आम्ही सेवांतर्गत वैद्यकीय अधिकारी सर्व राज्यातल्या विविध कोपऱ्यातून आम्ही आलेलो आहोत। जसं आता मी लातूरवरून आहोत, हे औरंगाबादवरून आलेले आहेत, काही मित्र माझे पुण्यावरून आलेले आहेत, गडचिरोली आणि अशा भागातून आलेलो आहे। तर आमचा पूर्ण सेंट्रल मार्डला आमचा पाठिंबा आहे आणि कारण त्यांच्या मागण्या अगदी योग्य आहेत। वेतन हा हक्क असतो, म्हणजे वेतन मिळणे हा फंडामेंटल राईट आहे, राईट टू लाईव्हलीहूड आहे आणि त्यांना तो वेळेवर मिळालाच पाहिजे। आणि अशाच समस्या इन सर्व्हिस मेडिकल ऑफिसर यांच्या पण आहेत, तर त्यांचेही वेतन वेळेवर व्हावे एवढी अपेक्षा करतो आणि आम्ही सर्व सेवांतर्गत वैद्यकीय अधिकारी मार्डला पाठिंबा देत आहोत। नेमके तुमच्या पण काही तुमचे पण 6 महिने पगार झाला असं कळते, काय आहे नेमकं? हां, आमचे मागच्या 6 महिन्यापासून आमच्या विभागातील सेवांतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रलंबित वेतन आहेत आणि अजूनही 6 महिन्यापासून वेतन झालेलं नाही आहे। नमस्कार, माझं नाव डॉक्टर संपत सूर्यवंशी, जे मार्टचा प्रेसिडेंट आहे मी इथला। आणि आमच्या मेन म्हणजे मागण्या सगळ्यांना आम्ही सांगितलेल्याच आहेत वेळोवेळी मिनिस्टर्सला आणि वेगवेगळ्या गव्हर्नमेंट बॉडीजला, की आमच्या मेन मागण्या 3च गोष्टी आहेत। एक म्हणजे आणि त्या बेसिक, एक म्हणजे बाबा जेवढे रेसिडेंट असतील त्यांना राहायला तरी जागा द्या, ठीक आहे। दुसरी गोष्ट आहे, जो आम्हाला जो स्टायपंड येतो जो काय आहे तो वेळच्या वेळी देण्यात यावा। आणि तिसरी गोष्ट आहे की आत्तापर्यंत ज्या काही गोष्टी स्टायपंड आम्हाला दिलेला जातो त्याच्यामध्ये आम्ही जी मागणी केली होती 10,000 हाईकची, ती मागणी आम्हाला मान्य झाली होती, तरीही त्या गोष्टीची अंमलबजावणी नाही झाली। आणि ह्या मागण्या आम्ही सतत मागच्या 1 वर्षापासून ह्याच मागण्या आहेत आमच्या, दुसरे कोणतीही त्याच्यामध्ये एक्स्ट्रा मागणी नाही आहे। त्याच्यामुळे असं नाही की आम्ही फॉलोअप नाही घेतला किंवा हे नाही केलं, फक्त काय होतं की स्ट्राईकच्या वेळेस आम्ही जेव्हा स्ट्राईक करण्याचा शेवटचा पर्याय घेतो त्यावेळेस आम्हाला आश्वासन दिले जातात, मग ते आश्वासनं फक्त शेवटी आश्वासन राहून त्याच्यावर कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी होत नाही। आणि डॉक्टरांना सगळ्यांना माहिती आहे, डॉक्टरी हा पेशा एक इमर्जन्सी पेशा आहे आणि यांचं काम ह्या हॉस्पिटलशी निगडीत आहे आणि रुग्णांच्या सेवेसाठी निगडीत आहे। आणि तेच जर लोक तिथे मंत्रालयामध्ये किंवा प्रत्येक गव्हर्नमेंट ऑफिसला जाऊन आपल्याच ह्या बेसिक गोष्टी जर मागत असतील तर मग त्यांच्याकडे वेळ कुठून येणार? रुग्णांना वेटीस धरलं जात आहे असं वाटत नाही का? कारण रुग्णसेवेवर संपूर्ण राज्यभरात परिणाम होतो। याच प्रश्नाला धरून अजित पवारांना पण सुद्धा तुम्हाला एक प्रसिद्धीपत्र आवाहन केलं होतं की बाबा 2 दिवसात कॅबिनेट आहे तर तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करतो, पण यामुळे रुग्णाची हेळसांड होणार आहे ना 2 दिवस जर तुम्ही संपावर गेल्यावर? ते बरोबर आहे की दादांनी आम्हाला सांगितलं होतं 7 तारखेला की 7 तारखेला जेव्हा आमची मीटिंग झाली होती दादांसोबत तेव्हा की त्यांना पण ह्या मागण्या पटल्या आणि त्यांनी ह्या मागण्या मान्य केल्या। आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं त्यांच्या मीडियासमोर पण की आम्हाला 2 दिवसानंतर तुमच्या ह्या मागण्या कॅबिनेट करून मंजूर होतील। आणि ह्याच ज्या मागण्या होत्या त्या मागच्या ऑक्टोबरमध्ये पण मेडिकल एज्युकेशन जे मिनिस्टर होते त्यांनी पण मान्य केल्या होत्या। प्रश्न हा आहे की मागण्या शासनाला पण मान्य आहेत, मागण्या गव्हर्नमेंटला पण मागण्या आहेत, पण त्यांचं इम्प्लिमेंटेशन का होत नाही? प्रत्येक वेळेस आम्हाला स्ट्राईकचाच हा पर्याय काय निवडावा लागतो? कारण कुठेतरी विचार करायला पाहिजे नाही की डॉक्टरी हा पेशा इमर्जन्सी आहे, तर त्यांच्या ह्या मागण्या तुम्हाला पण पटत आहेत तर त्या पण इमर्जन्सी बेसिसवर सोडवण्यात याव्या, जेणेकरून स्ट्राईकचा हा शेवटचा पर्याय विद्यार्थ्यांना पण रेसिडेंटला पण न घेता यावा। आमचं हेच म्हणणं आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या ऑन प्रायोरिटी बेसिसवर लवकरात लवकर आमची त्यांची अंमलबजावणी करावी, त्याच्यावर GR यावा आणि त्या सुरळीत झाल्या तर कोणत्याही रेसिडेंटला याच्यावर म्हणजे स्ट्राईकवर जाण्याची कधीच त्याला हौस नसते, कारण सगळ्यांना आपल्या पेशंटचं पडलेलं असतं, आपल्या हॉस्पिटलचं पडलेलं असतं। हे गव्हर्नमेंट आम्हाला त्या गोष्टींपासून परावृत्त करत आहे की स्ट्राईक केली तरच आमच्या गोष्टी ऐकल्या जातील, आमच्या गोष्टी कुठेतरी मांडल्या जातील, पण आम्ही जेव्हा समोर जातो त्यांच्या तेव्हा फक्त आम्हाला व्हर्बल अश्युरन्स भेटतात, म्हणजे तोंडी आश्वासनं की आम्ही करू, हो आम्ही करू, पण कुठेतरी त्या थांबल्या पाहिजेत, कुठेतरी त्याच्यावर एक ठोस आम्हाला काहीतरी भेटलं पाहिजे। इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातल्या रेसिडेंट डॉक्टरच्या काय समस्या आहेत आणि बाकीच्या राज्यात त्यांची स्थिती काय? आता महाराष्ट्रात बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 8,000 रेसिडेंट डॉक्टर्स आहेत आणि जसं तुम्हाला सांगितलं की जवळपास 8,000 रेसिडेंट डॉक्टर आहेत, आपल्याकडं 50% पण कमी रूम्स आहेत। जेव्हा रेसिडेंट इथे येतो, ॲडमिशन घेतो, त्याच्यानंतर कमीत कमी त्याला राहायला बॅग ठेवण्यासाठी जागा तरी पाहिजे एवढी। तुम्ही जर आमचं जेजेचाच विषय बघताल तर जेजेमध्ये
रूम्सची खूप कमतरता आहे. जेव्हा आम्ही फर्स्ट इयरला येतो पहिल्या वर्षामध्ये तर आम्हाला एका रूममध्ये 6-6 जणांना ठेवल्या जातं आणि याच्यासाठीच आम्ही मागच्या वर्षी पण सेंट्रल मार्डनी जवळपास 1 वर्ष सेंट्रल मार्डनी कोणत्याही प्रकारची स्ट्राईक केली नव्हती. तर तेव्हा पण आम्ही ह्या हॉस्टेलसाठी आणि स्टायपंडसाठी स्ट्राईक केली होती. तर तेव्हा फक्त आम्हाला काही रिनोव्हेशन्स चालू आहे, आता तुम्ही बघू शकता, पण नवीन हॉस्टेल कधी आम्हाला त्याचं अप्रुव्हल भेटलं नाही, प्रपोजल आलं नाही आणि लीजवर घ्यायचं जो शासन म्हणत आहे त्याच्यावर पण आणखी चर्चा चालूच आहे. म्हणजे इन्स्पेक्शन होत आहे, हे होत आहे. पण जेव्हा रेसिडेंट बल्कमध्ये येतात, आता जे-जेमध्ये जवळपास 1000 डॉक्टर्स आहेत, 3 बॅच, JR1, JR2, JR3 पकडून, आणि आत्ता सप्टेंबरमध्ये 4थी बॅच येईल. म्हणजे लॉटमध्ये आणखी 300-325 मुलं येतील. तर एका वर्षामध्ये एवढे 1,500 डॉक्टर ठेवायचे कुठे आणि प्रत्येक वेळेस त्यांना त्याच गोष्टींसाठी का भांडावं लागते. मग ह्या गोष्टींचा खूप तफावत आहे इथे आणि बाकीच्या राज्यामध्ये. जसं तुमचा स्टायपंडचा पण आहे, बाकीच्या राज्यांमध्ये जसं बिहार, UPमध्ये तिथे स्टायपंड बघा तुम्ही, आणि महाराष्ट्र हे सगळ्यात जास्त GDP देणारं राज्य आहे आणि मेडिकल पेशा हा सगळ्यात वरचा मानला जातो. तर त्यासाठी पण त्यांनी वेगळी आणि लवकरात लवकर तरतूद करण्याची आमची तीच मागणी आहे. आपलं नाव? माझं नाव डॉक्टर संपत सूर्यवंशी, प्रेसिडेंट जे. जे. मार्ग.